वरून मस्त असे खुसखुशीत आणि आतमध्ये छान असे मौसूद तळणीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तळणीचे मोदक हा प्रकार जो आहे ना तो सर्व मोदकांमध्ये अतिशय सोपा असा बनवायला आहे आणि तो 8 ते 10 दिवस छान टिकतो सुद्धा। तर आज आपण हे मोदक कसे बनवायचे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की ते मोदक जर आपण बनवले तर काही वेळेला ते लवकर खराब होतात, मग ते होऊ नये म्हणून काय करायचं तर हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा। सर्वात आधी आपण मोदकासाठी जे आवरण आहे ना त्याची कणिक भिजवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे बारीक रवा। तर हा बारीक रवा आहे तर तो घालत आहे 1 वाटी। ह्याच्यामुळे काय होतं मैदा आणि रवा एका प्रमाणात घेतलं ना की आपले मोदक यांना छान खुसखुशीत होतात। हे मिक्स करून घेऊ आपण। आता ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। एकदम जास्ती पण घालू नका, नंतर मोदक जे आहेत ते खाताना आपल्याला थोडेसे खारट असे लागतील। मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे, तर त्यासाठी आपण तूप जे आहे ते गरम करून घेणार आहोत। तर इथे एक मी छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत। तर पोहे खायचा चमचा जो आहे ना तो घेतलेला आहे आणि त्या चमच्याने मोजून आपल्याला 6 चमचे इतकं तूप जे आहे ते घ्यायचं आहे आणि तूप हे आपल्याला मेल्ट केलेलंच घ्यायचं आहे, म्हणजे वितळून घेतलेलंच घ्यायचं आहे, म्हणजे तुपाचं मोहन जे आहे ना त्याचा व्यवस्थित आपल्याला अंदाज येतो आणि ते परफेक्ट होतं। आता हे गरम करून घेऊयात आपण। तर इथे तूप जे आहे ते आपण छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण ह्या मैदा आणि रव्यामध्ये घालूयात। मिक्स करून घेऊयात आणि चमच्याने मिक्स करायचं, कारण तूप जे आहे ते आपलं खूप गरम आहे, त्यामुळे आधी चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे आता थोडंफार थंड झालेलं आहे, आता आपण हाताने हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। सगळं तूप जे आहे ना ते आपल्या ह्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे तूप जे आहे त्या पिठाला आपण व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशी आपण मूठ केली की ती बरोबर मूठ होते, म्हणजे आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट आहे असंच झालं पाहिजे। आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत आणि आपल्याला घट्टसर असं मळायचं आहे, म्हणजे एकदम जास्त घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही मळायचं। तर इथे हे आपलं मळून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हा असा, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, अशा पद्धतीने आपण ही कणिक जी आहे ती भिजवून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने घ्यायची, म्हणजे काय होईल नंतर थोड्या वेळाने रवा आहे ना छान असा फुलतो, मग ती कणिक आणखीन थोडी घट्ट होते। ही आता आपण अशीच साधारण एक अर्धा तास तरी बाजूला ठेवून देऊ, म्हणजे आपला रवा छान असा भिजेल। आपली मोदकाची कणिक जी आहे ना ती भिजवून झालेली आहे, आता ती छान भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात। तर सारण बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी आपण घालूयात तूप। तर साधारण 1-1.5 चमचा इतकं तूप जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तूप घातल्यानंतर ह्यातच आपण 1 चमचा इतकी खसखस घालूयात आणि ही खसखस तुपावर थोडीशी आपण परतून घेऊयात। खसखस 1 मिनिटभर आपण तुपावर परतून घेतलेली आहे। आता ह्यातच खोवलेला ओला नारळ जो आहे तो घालत आहे। 2 वाटे इतका मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे खोवून। आता गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे खोबरं जे आहे ते परतून घ्यायचं आहे। खोबरं जे आहे ते आपलं भाजून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि ह्यातलं जे ओलसरपणा आहे ना तो सुद्धा कमी झालेला आहे। आता ह्या स्टेजला आहे ना आपण ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। तर 2 वाट्या जो आहे तो आपला
ओला नारळ होता आणि 1 वाटी इतका आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। हे मिक्स करून घेऊयात। सारण जे आहे ते आपलं होत आलेलं आहे, पाहू शकता अशा पद्धतीचं झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वेलची पूड, अर्धा चमचा इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि सोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये जायफळ सुद्धा घालायचं आहे। एक छोटा पाव चमचा इतका आहे की नाही आपल्याला जायफळ ह्याच्यात घालायचं आहे। जायफळमुळे छान असा फ्लेवर येतो। एकजीव करून घेऊयात। हे सारण थंड झालं ना की अजून कोरडं होईल। आता जरी हे जरा ओलसर दिसत असलं तरी आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि हे सारण पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर इथे आपलं सारण जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण कणिक जी भिजत ठेवली होती ती सुद्धा आपण बघूयात। छान अशी भिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षाही घट्ट झालेली आहे। आधी जरा मऊसर होती, आता घट्ट झालेली आहे। रवा चांगल्या पद्धतीने आपला भिजला आहे। आता ही पुन्हा एकदा आपण थोडीशी मळून घेऊयात। इथे आपण थोडं मळून घेतलेलं आहे हे पीठ। आता आपण ह्याचे छोटे गोळे करूयात आणि ज्या आकाराचा तुम्हाला मोदक करायचा असेल ना तितका गोळा जो आहे तो करायचा आहे। चांगला हातावर आहे ना दाबून अशा पद्धतीने गोळा करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकाराचे मोदक करायचे असतील लहान मोठे तशा पद्धतीने गोळे करू शकता। मी दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही मोदक केले ना तर अतिशय परफेक्ट होतात। छान खुसखुशीत असे हे मोदक बनवून तयार होतात आणि मस्त असे 8-10 दिवस म्हणले तरी हे मोदक आहेत ना टिकतात। म्हणजे गणेश उत्सवात वगैरे तुम्ही आधी बनवून ठेवलेत प्रसादासाठी तर खूप छान आहेत हे मोदक आणि काही अवघड नाही आहेत। अतिशय सोप्यात सोपे हे मोदक आहेत। तर इथे मी एक छोटा गोळा करून घेतलेला आहे, तो आपण लाटून घेऊयात। पण हे लाटताना आहे ना जे बाकी उरलेलं पीठ आहे किंवा केलेले गोळे आहेत ना ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत। कारण काय आहे की ते लगेच त्यात रवा आहे ते लगेच कोरडं होतं, ड्राय होतं तसंच ठेवलं तर, त्यामुळे झाकून ठेवायचं। आणि आता आपण लाटून घेऊयात आणि ह्याला काही पिठाची तेल लावायची वगैरे काही गरज पडत नाही कारण आपलं तेलाचं आपण जे तुपाचं मोहन घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे वरून काही पीठ तेल लावण्याची गरज पडत नाही, व्यवस्थित लाटता येतं, बघू शकता। आता मी इथे छोटे छोटेच मोदक करणार आहे, जास्त काही मोठे करणार नाही आहे। त्यामुळे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि ह्याची पातळसर अशी आपल्याला लाटी जी आहे ती लाटून घ्यायची आहे। इथे बघू शकता ही कितपत पातळ ही लाटलेली आहे अशा पद्धतीने। आता आपण ह्याच्यात सारण भरून घेऊयात। भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या कळ्या पाडू। आणि ह्याच्या कळ्या पाडणं पण फार काही अवघड नाही, नुसतं असं आपण एकत्र करत जायचं, छान कळ्या पडतात। म्हणजे अतिशय सोपा मोदक आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे। हे बघा हे अशा पद्धतीने आपला मोदक जो आहे तो तयार आहे आणि बघा कळ्या पण खूप छान पडलेल्या आहेत। आता हा आपण एका ताटामध्ये ठेवून देऊयात। अशाच पद्धतीने सर्व मोदक जे आहेत ते मी बनवून घेते आणि मोदक बनवताना आहे ना मोदक झाला ना की तो ताटात ठेवतो आपण, त्याच्यानंतर त्याच्यावर एक कापड जे आहे ओलं करून टाकायचं आहे, म्हणजे मोदक जो आहे तो ड्राय पडत नाही, छान असा राहतो। इथे काही मोदक जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून घेऊयात। तर तळण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे ते आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे। आपण चेक करूयात आपलं तेल गरम झालंय की नाही। छोटासा एक पिठाचा बॉल टाकते मी ह्याच्यात। हे बघा तेल जे आहे ते आपलं गरम झालेलं आहे, म्हणजे आपण जो पिठाचा छोटासा गोळा टाकला तो काही
एकदम वर येत नाही, म्हणजे तेल व्यवस्थित तापलंय। आता आपण ह्याच्यात मोदक जे आहेत ते तळून घेऊयात। आणि मोदक तळताना आहे ना गॅस मध्यम ते कमी ठेवायचा आहे। एकदम फास्ट गॅसवर किंवा एकदम कमी गॅसवर मोदक तळायचे नाहीत। असं थोडं तेल जे आहे ते ह्या मोदकावर आपण सोडायचं आहे। आणि तुम्ही ते पाहू शकता तेल मी एकदम जास्त घातलेलं नाहीये। वरचा भाग जो आहे मोदकाचा तो तेलाच्या बाहेरच राहतो आणि इतकंच तेल घालायचं, नाहीतर काय होतं माहिती आहे का, तेल जर जास्त असेल ना मोदक एकदम जास्त फुगतो आणि तो एका बाजूने असा पलटी होत नाही आणि त्यामुळे मग तो असा एका बाजूने व्यवस्थित तळला जात नाही। त्यामुळे थोडंसं कमी तेल घालूनच हे मोदक तळून घ्यायचे आहेत। आपल्याला मोदक जे आहेत छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर आपले मोदक जे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत। रंग बघू शकता, खूप सुंदर असा रंग आलेला आहे, एकसारखे तळले गेलेले आहेत। आता आपण काढून घेऊयात। रंग बघा, एकसारखा आपल्या मोदकाला रंग जो आहे तो आलेला आहे आणि त्याचा आवाज तुम्हाला येत असेल। छान असे खुसखुशीत हे झालेले आहेत। आता अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक जे आहेत ना ते तळून घेऊयात। तर इथे आपले मस्त असे खुसखुशीत तळणीचे मोदक जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा मोदक जो आहे तो झालेला आहे आणि खूप कमी तेलकट होतात हे मोदक। तुम्हाला एक मी फोडून दाखवते मोदक कसा झालेला आहे। हे बघा, अतिशय खुसखुशीत असा आपला मोदक झालेला आहे। तर तुम्हाला आजची ही तळणीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।